संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या मानपाडा इथल्या वादग्रस्त जमिनीचा वाद हा आता चिघळताना दिसतोय, फार चर्चेत आहे। राज्य सरकार आणि डी दयाबाई कंपनी यांच्यात या जमिनी संदर्भात अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे। काय नेमकं प्रकरण आहे, कुठवर पोहोचलंय, पहा या खास रिपोर्टमधून। $2800 कोटींच्या टीडीआर प्रकरणी वन विभाग अनुत्तरी। ठाण्यातील 193 एकर जमिनीचा वादग्रस्त मुद्दा ऐरणीवर। जमिनीवर दावा करण्यास वन विभागाची दिरंगाई। वन विभागाच्या अनास्थेमुळे सरकारचं कोट्यवधींचं नुकसान। ठाण्यातील चितळसर मानपाडा येथील 193 एकर वन विभागाच्या मालकीची जमीन खासगी कंपनी डी दयाबाई अँड कंपनीच्या मालकीची झाली आहे। यापैकी 100 एकर जमिनीवर ठाणे महानगरपालिकेनं आरक्षण टाकलं होतं। त्यामुळे या जमिनीसाठी जवळपास 2800 कोटींचा टीडीआर या खासगी कंपनीला महापालिकेला द्यावा लागणार आहे। ठाण्यातील चितळसर मानपाडा परिसरातील 100 एकर आरक्षित जमिनी प्रकरणी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय याचिका दाखल करण्यात आली होती। मात्र तिथे डी दयाबाई कंपनीच्या बाजूने निर्णय लागला। ही जागा मूळ वन विभागाची असताना देखील या जागेसाठी उच्च न्यायालयात दाद मागणाऱ्या वन विभागाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवेळी कोणतीही हालचाल केली गेली नाहीये। जमिनीबाबत वन विभागाकडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जात नाहीये, तर दुसरीकडे 2800 कोटींचा टीडीआर देण्याबाबत ठाणे मनपा हालचाल करतेय। एवढा मोठा टीडीआर जर खासगी कंपनीला देण्यात आला तर ठाणे महानगरपालिका अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामाचं नेमकं काय होणार याबाबत देखील आता प्रश्न नव्यानं उपस्थित झालाय। ही जमीन सरकारची असताना देखील आता न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत डी दयाबाई कंपनीला हा टीडीआर मिळणार आहे। ठाण्यातील हा खूप मोठा स्कॅम आहे आणि याच्यामध्ये मंत्रालय स्तरावरून देखील लोक सहभागी झालेत। महानगरपालिकेचा देखील यामध्ये सहभाग आहे। महासभा अस्तित्वात असताना कमिशनरला कोणत्याही कायद्याखाली स्पेशल पॉवर नाही। गणेश नाईक हे यात प्रमुख दोषी आहेत। हे प्रकरण सुरू असताना न्यायालयात जाण्यासाठी गणेश नाईक यांनी हट्ट धरलेला नाही, असा थेट आरोप माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला। ह्याच्यात मंत्रालय स्तरावरनं पण या स्कॅममध्ये लोक सहभागी झालेले आहेत। ठाणे महानगरपालिका देखील ह्याच्यात पण ह्याच्यात समावेश आहे, असं करताच येत नाही। आणि महासभा अस्तित्वात असताना, जनरल बॉडी अस्तित्वात असताना कमिशनरला कुठल्याही कायद्यान्वये स्पेशल पॉवर्स नाही आहेत की ते स्वतः जाऊन हे काही करू शकतात। त्यांना महासभेची परमिशन घेणं अत्यावश्यक होतं, ती कुठलीही परमिशन त्यांनी घेतलेली नाही। गणेश नाईक प्रमुख दोषी आहेत। ही लढाई चालू असताना गणेश नाईकांनी कुठल्याही प्रकारचं सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी हट्ट धरला नाही, गेले नाहीत। वन विभागाची मूळ जमीन असताना देखील योग्य न्यायासाठी वन विभागाकडून न्यायालयात योग्य कागदपत्र दाखल केली नाहीत, असा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला। सरकारचं नुकसान होत असताना वन विभाग गप्प का? त्यांनी तातडीनं हालचाल का केली नाही? सर्वोच्च न्यायालयानं कंपनीच्या बाजूने निकाल दिल्यानंतर यामध्ये वन विभाग सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवत नाहीये। लवकरच याबाबत सर्वोच्च न्यायालयात जाऊ असं केवळ वन विभागाकडून सांगितलं जातं, मात्र त्याबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाही। त्यामुळे वन विभाग आणि वनमंत्री नेमकं काय करताय? वनमंत्री गणेश नाईक या प्रकरणावर गप्प का, असा सवाल महायुतीचे खासदार नरेश म्हस्केंनी करत सरकारला घरचा आहेर दिला। गणेश नाईक साहेबांना विचारा ना, वन विभाग त्यांचा आहे, ते सर्वोच्च न्यायालयात का नाही गेले त्यांना विचारा। ठाणे महानगरपालिकेच्या बाबतीत जर आपण म्हणाल, त्या जागेची मालकी, त्याच्यावरती आरक्षण आहे, त्याची जर ते महानगरपालिकेत सुपूर्त केलं तर ते महानगरपालिकेला टीडीआर देणं भाग आहे, हा नियम आहे UDCPR मध्ये। आता ते जागेची मालकी जर वन खात्याची आहे तर ते सुप्रीम कोर्टात का नाही गेले, हा प्रश्न त्यांना विचारला तर बरं होईल। या वन जमिनीबाबत वाद असल्यानं 1980 पासून सदर जागेचा ताबा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे असल्याची माहिती आहे। लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट महाराष्ट्र शासन सदर विषयात जाणून बुजून SLP दाखल करून घेत नसल्यानं पुरावे पर्यावरण प्रेमींकडे आहे। सदर जागा येऊर पर्यावरण संवेदनशील भागात येते। सदर जागेसंदर्भात महाराष्ट्र शासनाची भूमिका संशयास्पद असून महाराष्ट्र सरकारमधील वरिष्ठ मंत्री देखील यात सहभागी आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील महिंद्रकर यांनी केला।
सत्ताधारी विरोधक हे सगळ्या ज्या गोष्टीमध्ये एकच गोष्ट ती समजत नाहीये, ती म्हणजे जेव्हा सगळे विरोधात आहेत तेव्हा ह्या टीडीआरच्या बाजूनी कोण आहे. आणि आयुक्त साहेबांनी काल जे स्टेटमेंट दिलं की मी न्यायप्रविष्ट गोष्टीवर बोलणार नाही, तर मग एफिडेव्हिट मध्ये तुम्ही सादर केलेलं आहे का आम्ही टीडीआर दिलाय फक्त 0.15चा बाकी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण कोण देणार. तर आयुक्त साहेबांनी ते सगळं केलेलं आहे, तर त्यांनी स्पष्टीकरण द्यावं या संदर्भात, पुढे यावं, बोलावं, लोकांना याची क्लिअरिटी पाहिजे. ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या चितळसर मानपाडा येथील सुमारे 193 एकर जमिनीचा वाद. राज्य सरकार आणि डी धायाबाई अँड कंपनी यांच्या जमिनीच्या मालकीवरून 1975 पासून वाद. राज्य सरकारनं 1975 मध्ये ही जमीन वन उद्देशांसाठी संपादित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. दरम्यान ठाणे महापालिकेनं विकास आराखड्यातील सुमारे 100 एकर जमिनीवर उद्यान आरक्षण ठेवलं. याचा आधार घेत डी धायाबाई अँड कंपनीनं 2018 मध्ये विकास हस्तांतरण हक्कांची मागणी केली. याला तत्कालीन ठाणे महापालिका आयुक्त आणि शहर विकास विभागानं एप्रिल 2019 मध्ये प्राथमिक मंजुरी दिली. त्यानंतर महापालिकेच्या विरोधात कंपनीनं उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात उच्च न्यायालयानं कंपनीच्या बाजूनं निकाल देत संबंधित जमीन खासगी कंपनीच्या मालकीची असल्याचं स्पष्ट केलं. या निर्णयामुळे कंपनीला सुमारे 2800 कोटींच्या विकास हस्तांतरण हक्कांचा मार्ग मोकळा झाला. ठाणे महानगरपालिकेनं आरक्षित केलेल्या जवळपास 100 एकर जागेचा 280 कोटीचा टीडीआर एखाद्या खासगी कंपनीला जात असल्यानं याकडे सरकारनं गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. ठाणेकरांच्या हक्काच्या कराचा पैसा असल्यानं वन विभाग असेल किंवा मग थेट राज्य सरकार असेल किंवा मग ठाणे महानगरपालिका यांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून ठाणेकरांचा हा टीडीआर एका खासगी कंपनीला देण्याच्या हालचाली केल्या. याबाबत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. त्यामुळे ठाणे मनपा आणि वन विभागाच्या भूमिकेबाबत संशयाची भूमिका वर्तवली जाते. त्या बाबतीत काही बाईट देता येत नाही कारण कोर्टाचे निर्देशांना कारवाई झाली. ठीक आहे, पण सर आपण त्याच्यामध्ये कारण कोर्टाने सांगितलं 21 दिवसापर्यंत त्या आतमध्ये आपल्याला द्यायचे, तर त्याचा काही हप्ता वगैरे किंवा असं पण पहिलं काही झालेलं आहे का करण्यात आलेलं आहे का भाष्य करता येत नाही. या जागेसाठी उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या वन विभागाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कोणतीही हालचाल केली जात नाही. जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयात वन विभागाकडून दाद मागितली जात नाहीये. तर दुसरीकडे 2800 कोटींचा टीडीआर देण्याबाबत ठाणे मनपा हालचाल करत असल्याची माहिती आहे. एवढा मोठा टीडीआर जर खासगी कंपनीला देण्यात आला तर ठाणे महानगरपालिका अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामाचं नेमकं काय होणार याबाबत देखील आता प्रश्न उपस्थित व्हायला लागले. मंत्री प्रताप सरनाईक यांनी या जागेची पाहणी केली असून ठाण्याचा पुढील डीपी प्लॅन सादर केल्यानंतरच टीडीआर दिला जावा अशी भूमिका घेतली आहे. वन खात्याने आपली भूमिका जी आहे ती न्यायालयामध्ये मांडलेली आणि न्यायालयाने त्यावर निर्णय दिलेला आहे की ही जागा खासगी आहे आणि आरक्षित आहे, त्यामुळे ठाणे महानगरपालिकेकडे वर्ग करावा. आता प्रश्न जागेच्या मालकी संदर्भात नाहीये. आता हा प्रश्न मालक आणि ठाणे महापालिका यांच्यामध्ये मर्यादित आहे. फक्त जो टीडीआर मिळणार आहे त्या टीडीआरचा लोड किंवा भार हा आता असलेल्या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये पडल्यामुळे जर सर्वसामान्य जनतेला नागरी सोयी सुविधापासून वंचित राहावं लागेल असेल तर तो टीडीआर आताच द्यावा की नंतर द्यावा, प्रश्न फक्त हाच आहे. वन विभागाची मूळ मालकी असताना डी धायाबाई हा खासगी कंपनीच्या दाव्याविरोधात राज्य सरकार आणि ठाणे महापालिकेनं ठोस प्रत्युत्तर दिलं नाही. सरकारी दप्तर दिरंगाईमुळे तब्बल 2800 कोटीचा टीडीआर आता खासगी कंपनीला द्यावा लागणार आहे. यात राज्य सरकारचं थेट नुकसान, तसेच दिलेला टीडीआर वापरताना तो ठाणे शहरावर अधिकचा बोझा ठरणार. याचा अर्थ सर्व बाजूंनी राज्य सरकार आणि नागरिकांचं थेट नुकसान. सर्व जागेवरती अजूनही संभ्रम जो आहे तो कायम आहे. जर ही जागा वन विभागाची असेल तर तिथे हा टीडीआर द्यावा लागणार नाहीये. त्याच्यामुळे वन विभाग नेमकं काय करतंय, ठाणे महानगरपालिका काय करते, हे सगळं मिळून काही गौड बंगाल आहे का याबाबत चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात रंगतायत. त्याच्यामुळे नेमके जर 2800 कोटी एखाद्या प्रायव्हेट कंपनीला द्यावे लागले तर ती खूप मोठी रक्कम आहे. त्यामुळे ठाण्याचा विकास कुठे खुंटतोय का याबाबत देखील प्रश्न सामान्य जनता असेल, विरोधक असतील हे विचारताना पाहायला मिळतात.
उमेश करंजकर, लोकशाही मराठी, ठाणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.